गुड इव्हनिंग. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अपूर्णांक हा घटक अभ्यासणार आहोत. अपूर्णांक या घटकावरील संभाव्य प्रश्न आजच्या तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत. माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, 8वी NMMS, 3री 4थी MTS, BTS, 5वी 6वी सैनिकी स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मेसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती मला द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं. दररोज आहे तासिका करत चला. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे? अपूर्णांक या घटकावरील 10/11, 11/12, 12/13, 13/14 दिलेल्या अपूर्णांकातील सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? आता आपण काय करू, यांचे छेद समान आहेत का? नाही. छेद समान असेल तर आपल्याला काय करता येतं की ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. अंश समान आहेत का? नाही. अंश समान असतील तर आपल्याला काय करता येतं, ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. मग काय करायचं आता आपण ह्याला 10/11, 11/12, 12/13, 13/14. आता या ठिकाणी एक पॅटर्न आहे. काय पॅटर्न आहे? अंशापेक्षा छेद 1 न मोठा आहे, अंशापेक्षा छेद 1 न मोठा आहे. 10/11, 11/12, 12/13, 13/14 हा दोन प्रकारे प्रश्न सांगतो तुम्हाला. तर आपण ह्या दशांशात रूपांतर करू. 11 भाग जात नाही, दशांश दिला, इथे झाले 100. 11 99, किती उरले? 1 उरला. दशांश दिल्यामुळे झाले 10, भाग जात नाही, परत 0 दिला. 11 99 का आलं हे? 0.909. इथं 12 भाग घालू, भाग जात नाही 11ला, छेद मोठा आहे. दशांश दिला, 110 झाले. 12 96, सॉरी 12 अष्टोदर्शी, 12 108, 2 उरले, 20 झाले. 12 12, 8 उरले, 80 झाले. 12 72, 0.916. परत आपण आता इथं 13 भाग घालू, भाग जात नाही, दशांश दिला, 120 झाले. 13 17 117, 3 उरले, दशांश असल्यामुळे 30 झाले. 13 26, 4 उरले, 40 झाले. 13 39, 0.923. आता इथं 14 भाग जाते का? जात नाही, दशांश द्या, 0 घ्या, 130 झाले. 14 8 12, 14 126, 4 उरले, 40 झाले. 14 त्रिकम 42 जास्त होते. 14 28, 12 उरले, 120 झाले. 14 14 70, 14 पंच 70, 14 70 84, 14 70 98, 14 8 12, 14 8 12, 0.928. आता मोठा कोणता आहे ह्याच्यामध्ये? हे 0.9, 0.999, हे 0 1 2 2 हे तर येणार नाहीत 2, बरोबर. आता ह्या दोन्हीपैकी मोठा कोणता आहे? त्याच्या पुढचा सहस्रांश स्थानचा अंक बघायचं, 3 आहे, इथं 8 आहे, म्हणजे मोठा काय झाला? हा. तर 13/14 हा मोठा आहे. उत्तर काय आहे? 13/14 ही झाली एक पद्धत. आता दुसरी पद्धत तुम्हाला मी सांगतो. या ठिकाणी काय आहे? अंशापेक्षा छेद 1 ने मोठा असल्यास, 1 ने किंवा 2 ने समान, सर्वांमध्ये समान पॅटर्न जर असेल तर 1 ने आहे. म्हणून ज्याचा अंश मोठा
तो अपूर्णांक मोठा। मग आता इथं काय 10, 11, 12, 13 अंश कोणाचा मोठा आहे 13/14, म्हणून उत्तर काय आलं 13/14 हे उत्तर असेल। आलं का लक्षात? अशा पद्धतीने हा प्रश्न आपण सोडवायचा असतो। चला त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? त्यानंतर पुढचा प्रश्न 4.1/6 अधिक चौकोनी कंस आहे 5/3 वजा m चौकोनी कंस बंद वजा 7/9 बरोबर 67/18। तर m ची किंमत काढायची आपल्याला। इथं काय करायचे, या m ची किंमत काढायची। मग सर्वप्रथम आपण हा कंस सोडवून घेऊ। आता हे 4.1/6 ह्याला अपूर्णांकात रूपांतर करा। 6 × 24 आणि 1 25 25/6 अधिक हा जर कंस सोडवायचं म्हणलं तर छेद समान केला 3 येतो, हे इथं 5 वजा mचा छेद काहीच नाही म्हणजे काय आहे 1 आहे। मग इथं काय येईल 3 छेद समान करण्यासाठी 3 न गुणावं लागेल, अंशाला 3 न गुणा 3m वजा 7/9 बरोबर 67/18। मग आता या ठिकाणी आपण काय करू, या m ला आता हे या ठिकाणी हा कंस 5 वजा 3m असाच राहणार आहे। मग आपण त्याला कंसाच्या जर बाहेर काढलं तर हे 25/6 अधिक 5 याचा छेद दोघांचंही आपण समान केलं आहे म्हणजे 5/3 वजा 3m छेदामध्ये 3 वजा 7/9 बरोबर 67/18। आता काय करू आपण, या दोघांची बेरीज करू। या दोघांचा जर छेद समान केला तर काय येतो 6 येतो। मग हे 25 अधिक या 3चा छेद 6 करण्यासाठी 2 न गुणावं लागेल, अंशाला 2 न गुणा 5 दुनी 10 वजा 3m छेदामध्ये 3 वजा 7/9 बरोबर 67/18। आता या ठिकाणी काय होईल 25 अधिक 10, 25 आणि 10 किती झाले 35/6 वजा 3m/3 वजा 7/9। हे दोघांचं आपण काय करू, इथं अक्षर नाही म्हणून यांची वजाबाकी करू आणि हे बरोबर 67/18। आता ह्याचा छेद 6 ह्याचा छेद 9 आहे। या 6चा 9चा जर आपण लसावी काढला 3 दुनी 6 3 त्रिक 9 म्हणजे किती येतो 18 येतो। छेद समान केला तर किती येईल 18। मग या 6चा छेद 18 करण्यासाठी 3 न गुणावं लागेल, अंशाला 3 न गुणलं तर काय येतं 105 3 × 5 = 15 5 हातच्याला 1 3 त्रिक 9 1 10। या ठिकाणी ह्याला 2 न गुणावं लागेल 7 दुनी 14 वजा 3m छेदामध्ये 3 बरोबर 67/18 आलं। आता 105 मधून 14 गेले, 5 मधून 4 गेले किती राहिले 1 राहिला, 10 मधून 1 गेला 9 91/18 वजा 3m छेदामध्ये 3 बरोबर 67/18। आता या ठिकाणी हे 91/18 हे अधिक आहे, पुढे जाऊन काय होईल हे वजा होईल। मग हे 67/18 हे वजा 3m छेदामध्ये 3 बरोबर 67/18 हे अधिक होतं, इकडे जाऊन वजा 91/18। आपण जर हे आता हे एवढं जर सोडवलं तर काय होईल, हे 3m/3 ऋण बरोबर छेद समान करून घ्या 18, छेद समान झाला 18, दोघांचे समानच आहे। हे 67 मधून 91 जात नाही म्हणून 91 मधून 67 वजा करा, 11 मधून 7 गेले 4 राहिले, इथं राहिले 8, 8 मधून 6 गेले 2 आणि हे ऋण चिन्ह। आता इकडे ऋण आलं इकडे ऋण आलं, मग आपल्याला इथं काय मिळालं आता 3m/3 बरोबर 24/18। आता m ची किंमत आपल्याला काढायची तर हे 24/18 हे 3 भागिले होतं तिकडे जाऊन गुणिले होईल, हे 3 गुणिलेचं भागिले होईल
भाग जाते 3 एक 3, 3 संग 18, 6 एक 6, 6 चौक 24, एमची किंमत आली 4/3. एमची किंमत काय मिळेल आपल्याला? 4/3. अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा असतो. आलं का लक्षात? चला, ज्यांचं आलं त्यांचं अभिनंदन. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू. एका संख्येचा 1/2 आणि 1/5 यांच्यातील फरक 27 असेल तर त्या संख्येची दुप्पट किती? काय म्हणतंय? एक संख्या आहे, माहीत आहे का संख्या? नाही. त्या संख्येचा 1/2 आणि त्याच संख्येचा 1/5 यांच्यातील फरक 27 आहे, तर त्या संख्येची दुप्पट किती? तर पहा काय करायचं अशा प्रश्नामध्ये. ती संख्या बरोबर x. तुम्हाला हे जर समीकरण मांडता आलं तर तुमचं उत्तर येतं. फक्त समीकरणाकडे लक्ष द्या. एका संख्येचा 1/2, संख्येचा हे x चा 1/2 आणि x चा 1/5 यांच्यातील फरक म्हणजे हे वजा किती आहे? 27 आहे. म्हणजे x म्हणजे गुणिले हे 1/2 वजा 1/5 बरोबर 27. हे समीकरण तुम्हाला मांडता आलं पाहिजे. हे मांडता आलं की उत्तर काहीच अवघड नाही. समीकरणाची मांडणी करता आली. पहा आता ह्याचा छेद 2 आहे, ह्याचा छेद 5 आहे. छेद समान करायचं म्हणजे किती येते? 10. दोन्ही मूळ संख्या, दोघाचा गुणाकार. मग तिरकस गुणाकार करा. छेदाचा गुणाकार केला, 5 दुनी 10. मग x गुणिले 5, 5x वजा 2 गुणिले x, 2x बरोबर 27. 5x मधून 2x गेले, किती राहिले? 3x छेदामध्ये 10 बरोबर 27. x बरोबर हे 27 छेदातले 10 तिकडे जाऊन काय होतील? गुणिले होतील. हे 3 भागिले होतील. 3 एक 3, 3 9 27. 3 एक 3, 3 9 27. 9 गुणिले 10 म्हणजे x बरोबर 90. मग आपल्याला काय म्हणलेलं आहे? ती संख्या मिळाली. ती संख्या कोणती मिळाली? 90. पुढं काय म्हणते? त्या संख्येची दुप्पट. मग दुप्पट बरोबर 90 गुणिले 2 म्हणजे काय झाली? त्या संख्येची दुप्पट 180. उत्तर काय आलं? 180 हे उत्तर आहे. आलं की लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. अवघड नाहीत प्रश्न, सोपे आहेत. अशा पद्धतीनं हा तुम्हाला या समीकरणाची मांडणी करता आली की हा प्रश्न सोडवता येतो. आलं की लक्षात? पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न. एका हौदात 2/5 भाग पाणी भरले असून आणखी 39 लिटर पाणी भरल्यास हौद पूर्ण भरतो, तर अर्धा हौद भरण्यासाठी किती लिटर पाणी आवश्यक आहे? पहा काय म्हणते. एक हौद आहे, त्याच्यामध्ये सध्या 2/5 भाग पाणी भरलेलं आहे. आणखी 39 लिटर पाणी भरल्यास हौद पूर्ण भरतो, तर अर्धा हौद भरण्यासाठी किती लिटर पाणी आवश्यक आहे? आता या 2/5चा अर्थ काय होतो? 5 समान भागापैकी 2 भाग. 5 समान भागापैकी 2 भाग. बरोबर आहे. मग आता काय म्हणते? आता हे शिल्लक किती भाग राहिले हो? शिल्लक भाग म्हणजे हे 5 भाग होते, त्याच्यापैकी 2 घेतले, शिल्लक 3 भाग. आता हे 2 भाग पाणी भरले, हे भरलेलं आहे पाणी, आणि हे काय आहे? 3 भाग रिकामे. मग 2/5 भरलेलं आहे. आणखी 39 लिटर पाणी भरल्यास हौद, म्हणजे हे रिकामं जे आहे, म्हणजे काय होतं? हे 3 भाग बरोबर 39 लिटर. तर एकूण किती भाग आहेत? 5 भाग आहेत.
बरोबर किती लिटर? तर 5 भाग बरोबर किती? तिरकस गुणाकार करा. 5 गुणिले 39 भागिले 3. 3 एक 3, 3 त्रिक 9. 65 लिटर क्षमता त्या हौदाची. हे 65 लिटरचे आहे. तर अर्धा हौद भरण्यासाठी किती लिटर पाणी? अर्धा हौद भरण्यासाठी, पूर्ण भरण्यासाठी 65. तर अर्धा हौद भरण्यासाठी 65 भागिले 2. 2 जर भागलं तर बे एक बे, बे त्रिक 6, बे दुनी 4, एक उरला भाग जात नाही, दशांश दिला, बे पंचे 10, म्हणजे 32.5 लिटर. 32.5 लिटर. आलं का लक्षात? 32.5 लिटर. हे अर्ध्या हौदाची क्षमता. आता हा प्रश्न कसा सोडवायचा बघा. 2/5 म्हणजे त्या हौदाचे किती भाग आहेत समान? हे 5 भाग आहेत. हे हौद आहे समजा. हे काय आहे? हौद आहे. 1 2 3 4 5 भाग समान आहेत. त्याच्यापैकी 2 भाग भरलेत, म्हणजे हे 2 भाग काय झाले? पाणी भरलेलं आहे. राहिलेले जे भाग आहेत हे 3 भाग 39 लिटर. मग आता 3 भाग बरोबर 39. मग एक भाग बरोबर किती येते? 39ला जर आपण 3 जर भागलं तर 13 येते. म्हणजे हे 13 लिटर, हे 13 लिटर, हे 13 लिटर, 13 लिटर, 13 लिटर. म्हणजे ही पूर्ण क्षमता किती झाली ह्याची? 65 लिटरची. अर्धा म्हणलं की त्याला 2 न भागा 32.5 उत्तर येते. असे आपण सोडवू शकतो. ह्याच्यामध्ये काय अवघड नाही, सोपे प्रश्न आहेत एकदम. आले? चला, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत. चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू. -5/9 ची बेरीज व्यस्त व 9चा गुणाकार व्यस्त यांची बेरीज किती? काय म्हणते पहा. या -5/9 ची बेरीज व्यस्त आणि या 9चा गुणाकार व्यस्त यांची बेरीज किती? हे -5/9 ची बेरीज व्यस्त. आता ह्याची बेरीज व्यस्त म्हणजे काय? वजाचं चिन्ह निघून जाणार फक्त 5/9. आणि या 9चा गुणाकार व्यस्त. आता 9चा गुणाकार व्यस्त म्हणजे 1/9. या दोघाची बेरीज करायची. आता आपल्याला या दोघाची काय करायची आहे? बेरीज करायची. या दोघाची 5/9 अधिक 1/9 बरोबर काय येईल? छेद समान आहे, समान असलेला छेद घेतला. हे 5 अधिक 1 म्हणजे 6/9. 3 त्रिक 9, 3 दुनी 6. उत्तर काय असेल? 2/3 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल? 2/3 हे उत्तर असेल. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. पुढचा प्रश्न काय आहे आपल्यासाठी? एका पिशवीत एका पिशवीमध्ये एकूण आंब्याच्या 1 आंबे खराब झाले. 3 आंब्याचा रस केला. 1/7 आंबे खाल्ली. आता पिशवीत 48 आंबे शिल्लक असल्यास पिशवीत एकूण किती आंबे? पहा, हा प्रश्न कसा सोडवायचा. हे सर्व 1/7, 3/7, 1/7 हे काय आहेत? अपूर्णांकात आहेत आणि हे 48 पूर्णांकात आहे. तर काय करायचं? हे अपूर्णांक जे आहेत 1/7 आंबे खराब झाले अधिक 3/7 आंबे काय झाले? रस केला अधिक 1/7 आंबे खाल्ले. ह्या सर्वांची बेरीज करा. ह्या सर्वांची काय करा? बेरीज करा. छेद समान आहे, समान असलेला छेद घेतला. 1 अधिक 3 अधिक 1 म्हणजेच काय झालं? 3 आणि 1 4 आणि 1 5.
5/7 5/7 म्हणजेच याचा अर्थ काय होतो या 5/7चा 7 समान भागापैकी 5 भाग काय झाले खराब रस आणि खाल्ले हे 3 गोष्टी झाल्या या ठिकाणी बरोबर आहे। मग शिल्लक 7 - 5 म्हणजेच शिल्लक काय झाले 2 भाग राहिले। आता शिल्लक 2 भाग राहिलेत आपल्याला काय म्हणते पिशवीत 48 आंबे शिल्लक आहेत। मग आता हे 2 भाग बरोबर 48 बरोबर आहे। तर पिशवीत एकूण आंबे किती होते एकूण भाग किती येतं एकूण भाग 7 बरोबर किती तिरकस गुणाकार 7 × 48 भागिले 2 2 न भागलं बेदुनी 4 बेचोक 8 7 चोक 28 ला 8 हातचे 2 7 दुनी 14 14 2 16 168 आंबे पिशवीत होते 24 7 68 नीचे पिशवीत किती आंबे होते 168 आंबे होते। आलं का लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला। लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढा लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा। पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण। पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे 5000 लिटर पाणी भरलेल्या टाकीत 1/4 भाग पाणी पहिल्या दिवशी वापरले आणि दुसऱ्या दिवशी शिल्लक पाण्यातील 1/5 भाग पाणी दुसऱ्या दिवशी वापरले तर आता टाकीत किती पाणी शिल्लक आहे पहा। सुरुवातीला त्या टाकीत 5000 लिटर होतं त्याच्यातलं पहिल्या दिवशी 1/4 भाग पाणी वापरलं दुसऱ्या दिवशी शिल्लक पाण्यातील जेवढं काही शिल्लक राहिलं त्याच्यातले 1/5 भाग पाणी दुसऱ्या दिवशी वापरले। आता टाकीत किती लिटर पाणी शिल्लक आहे पहा। पहिला दिवस त्या टाकीत होतं 5000 लिटर पाणी त्याच्या 1/4 मग 1/4 किती होते आपण जर या 5000 ला 4 ने जर भागलं तर 4 × 1 = 4 4 × 1 = 4 1 उरला 10 झाले 4 दुनी 8 2 उरले 4 × 5 = 20 म्हणजे एवढं काय झाले वापरले 1250 लिटर। पहिल्या दिवशी वापरून शिल्लक किती राहिले हे 5000 वजा 1250 बरोबर या शून्यामधून हे शून्य गेला शून्य राहिला या शून्यामधून हे 5 जात नाही म्हणजे 10 मधून 5 गेला 5 राहिले इथे राहिले 9 9 मधून 2 गेले 7 राहिले 4 राहिले इथं 4 मधून 1 गेला 3 3750 लिटर पाणी काय झालं पहिल्या दिवशी शिल्लक राहिलं। मग आता या शिल्लक पाण्यापैकी दुसऱ्या दिवशी काय झाले हे जे शिल्लक पाणी होतं 3750 लिटर ह्याच्या 1/5 भाग पाणी वापरले तर ह्याच्या 1/5 म्हणजे 1/5 न गुणा ह्याला 5 × 1 = 5 5 × 7 = 35 2 उरले 5 × 5 = 25 0 हे 700 ह्याचा 1/5 म्हणजे काय 750 लिटर। मग आता शिल्लक किती राहिलं हो हे 3750 वजा 750 बरोबर हे वरचे 750 निघून गेले त्या टाकीत किती लिटर शिल्लक राहिले 3000 लिटर। पहिल्या दिवशी 750 लिटर वापरलं हे पहिल्या दिवशी 1250 वापरलं दुसऱ्या दिवशी 750 या दोघांची बेरीज जर केली तर 2000 येते 5000तून 2000 गेले 3000 लिटर पाणी शिल्लक राहिलेलं आहे। आलं चला ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन। पुढच्या प्रश्नाकडे जाऊ। पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न परीक्षा जवळ येत आहे आलं का लक्षात। आज 4 तारीख आहे आपल्याला 17 तारखेपर्यंत वेळ आहे फक्त तर 4 तारीख पण संपत आली संध्याकाळची वेळ आहे 4 दिवस गेले 17 मधून आपल्याकडे 13 दिवस शिल्लक आहेत फक्त 5 वजा कंसामध्ये
2.1/2 वजा 3/2 कंस बंद अधिक कंसामध्ये 3.1/2 वजा 1.1/2 ची किंमत काढा। आपल्याला काय करायची, ह्याची किंमत काढायची। मग 5 वजा कंसामध्ये पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आहे, अपूर्णांकात करून घ्यायला बेदुनी 4 आणि 1 5 5/2 वजा 3/2 एक एक कंस सोडून घेऊ आपण। हा जर कंस सोडवला तर छेद समान आहे, 2 आला, हे 5 वजा 3 कंस बंद अधिक हा कंस पाहू 3 दुनी 6 आणि 1 7 7/2 वजा 2 1 2 आणि 1 3 3/2 हा कंस सोडवला तर काय तर छेद समान आहे, समान असलेला छेद घ्या 7 वजा 3। मग हे 5 वजा या 5 मधून कंसामध्ये काय राहिलं, 5 मधून 3 गेले 2 2/2 कंस बंद अधिक इथं काय राहिलं 7 मधून 3 गेले 4 4/2 मग 5 वजा हे 2 1 2 2 1 2 1 राहिलं इथं फक्त अधिक 2 1 2 2 दुनी 4 हे 2। मग आता ह्याची वजाबाकी करा, 5 मधून 1 गेले 4 राहिले 4 अधिक 2 बरोबर उत्तर काय असेल 6। उत्तर काय असेल 6। काय अवघड आहे का, एकदम सोपा प्रश्न आहे, पहा किती फास्ट झाला। चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी, एका शेतकऱ्याने त्याच्याकडील एकूण जमिनीचा 1/6 भाग, शेतकऱ्याकडे जेवढी जमीन होती त्याचा 1/6 भाग 1/5 भाग व 1/4 भाग अनुक्रमे पहिल्या दुसऱ्या व तिसऱ्या मुलाला दिला तर त्याच्याकडे जमिनीचा किती भाग शिल्लक राहिला पहा। त्याच्याकडे जमीन काहीतरी होती समजा, त्याने काय केले, पहिल्या मुलाला 1/6, दुसऱ्या मुलाला 1/5 आणि तिसऱ्या मुलाला 1/4 दिले। मग किती वाटप केले अगोदर पाहू, ह्याची बेरीज करू। ह्याची जर बेरीज केलो तर 6 5 आणि 4 ह्याचा लसावी काढा, 2 6 5 जसं तसं बेदुनी 4 हे 5 दुनी 10 10 30 30 दुनी 60 ह्याचा लसावी काय येईल 60 येईल। या 6चा छेद 60 करण्यासाठी 10 न गुणावं लागेल, मग अंशालाही 10 न गुणलं 10 1 10 ह्याचा छेद 60 करण्यासाठी 12 न गुणावं लागेल, अंशालाही 12 न गुणा 12 अधिक ह्याचा छेद 60 करण्यासाठी 15 न गुणावं लागेल, अंशालाही 15 न गुणा। बेरीज करा, 5 आणि 2 7 आणि 0 7 1 2 3 37/60 हे काय झालेले आहे, वाटप झाले। मग ही वाटप झाले, त्याच्याकडे जमीन किती होती माहित आहे का आपल्याला, नाही। मग त्याच्याकडे जी काय असेल ती एक जमीन असेल, वजा 37/60 ह्याचा छेद काहीच नाही म्हणजे 1 आहे। तर इथं आपण हा जर प्रश्न सोडवला, छेद समान केला 60 तर ह्याचा छेद 60 करण्यासाठी 60 न गुणावं लागेल, अंशाला 60 न गुणा 60 वजा 37 म्हणजे 10 मधून 7 गेले 3 राहिले, 5 मधून 3 गेले 2 23/60 एवढी जमीन त्या शेतकऱ्याकडे आहे आणखी। म्हणजे त्यानं 60 समान भागापैकी 37 भाग विकले वाटप केले। म्हणजेच याचा अर्थ असा होतो की जर आपण समजा 60 एकर जर त्याच्याकडे जमीन असेल तर त्यानं काय केले, 37 एकर मुलाला वाटप करून टाकले, आणखी त्याच्याकडे काय केले 23 एकर शिल्लक ठेवले। किती ठेवले, 23 एकर शिल्लक ठेवलेली आहे। पुढचा प्रश्न अपूर्णांकाची पदावली आहे। काय आहे अपूर्णांकाची पदावली, 3/7 अधिक 10/14 अधिक 5/21 बरोबर किती। आपल्याला हा अपूर्णांक सोडवायचा आहे, 3/7 अधिक 10/14 अधिक 5/21। आता ह्याचा छेद समान करून घ्या। छेद समान करायचं म्हणजे ह्या 7 14 आणि 21 चा लसावी काढा, 7 1 7 7 2 14 7 3 21 किती येतो लसावी, 3 2 6 7 1 42 लसावी येतो 42। या 7चा छेद 42 करण्यासाठी 6 न गुणावं लागेल, वरी 6 न गुणा 6 3 18 अधिक
याचा छेद 42 करण्यासाठी 3 न गुणावं लागेल 10 त्रिक 30 अधिक याचा छेद 42 करण्यासाठी 2 न गुणावं लागेल 5 दुनी 10 बरोबर 42. बेरीज करा 8 1 3 आणि 1 4 आणि 1 5 58 येते बेरीज. किती येते 58/42. आता या दोघाला बी 2 न भाग जाते. बेदुनी 4 बे 1 बे बेदुनी 4 1 उरला 92 18 29 छेदामध्ये 21 हे उत्तर असेल. 29/21 हे उत्तर येईल. आलं. सोपी पदावली आहे एकदम. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे. गोल कंस आहे त्याच्यामध्ये 6/5 भागिले 1.1/5 गोल कंस बंद वजा 7/10 गुणिले 1.3/7 बरोबर किती. तर या ठिकाणी आपल्याला काय करा, हे 6/5 हे भागिले हे जे पूर्णांक युक्त अपूर्णांकात याला अपूर्णांकात बदल करून घ्या. 5 1 5 आणि 1 6 6/5 कंस बंद वजा 7/10 गुणिले हे पूर्णांक युक्त अपूर्णांकात आहे अपूर्णांकात रूपांतर करा. 7 1 7 आणि 3 10 10/7 काय आलं हे आता पहा. हे 6/5 हे गुणिलेचं भागिले आणि या 6/5चा गुणाकार व्यस्त होतो 5/6 वजा. आता या ठिकाणी पहा हे 7/10 गुणिले 10/7. आता आपण हे भाग जाते 5 1 5 5 1 5 6 1 6 6 1 6 10 1 10 10 1 10 7 1 7 7 1 7. इथं काय राहिलं 1 वजा या कंसात काय राहिलं 1 1 मधून 1 गेलं 0. उत्तर काय येईल 0 उत्तर येते. उत्तर काय असेल 0 हे उत्तर येईल. आलं. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी. वेळ आपल्याकडे कमी आहे, प्रश्न जास्त आहेत. खालील संख्या चढत्या क्रमाने लिहा. या संख्या काय करायच्यात आपल्याला चढत्या क्रमाने लिहायचे. काय संख्या येतात हे 2/5 3/4 1/2 आणि 6/5. आता आपण काय करू, त्याचं छेद समान आहे का नाही. मग छेद समान करून घ्या. एक तर नसेल तर आता काय करायचं छेद समान करायचं म्हणजे हे 5 4 2 आणि इथं 5च आहे डबल. हे ह्याचा छेद समान केलं तर काय होईल 5 1 5 4 जशास तसं 2 जशास तसं 5 1 5 परत 2 न बेदुनी 4 बे 1 बे 81 परत 2 न 1 1 1 1 म्हणजे काय होईल बेदुनी 4 4 5 20 छेद समान छेद किती होईल 20. मग समान करण्यासाठी या 5ला 4 न गुणावं लागेल. मग अंशाला 4 न गुणा. मग या 4ला आपल्याला 20 करण्यासाठी 5 न गुणावं लागेल. अंशालाही 5 न गुणा. या 2ला आपल्याला 10 न गुणल्यावर 20 होईल. अंशालाही 10 न गुणा. मग या 5ला आपल्याला 4 न गुणल्यावर 20 होते. मग अंशालाही 4 न गुणा. हे 4 दुनी 8 8/20 कॉमा 15/20 कॉमा 10/20 कॉमा 24/20. आता या ठिकाणी आपल्याला छेद समान झाला. आता ह्याचं काय करायचे चढता क्रम लावा म्हणते. मग आपल्याला माहिती आहे छेद समान असल्यास ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान, ज्याचा अंश मोठा तो मोठा. चढता म्हणजे आपल्याला अगोदर लहान अपूर्णांक घ्यावा लागेल. मग अंश कोणाचा लहान आहे ह्याचा 8/20 हे 8 म्हणजे हे 2/5 आहे. मूळ अपूर्णांक आहे त्याचा 2/5. ह्याचा मूळ अपूर्णांक काही इथं आहेत हे इथं वर 2/5 बरोबर आहे. त्याच्यापेक्षा थोडा मोठा हा आहे ह्याचा मूळ अपूर्णांक आहे 1/2. त्याच्यापेक्षा थोडा मोठा हा आहे ह्याचा मूळ अपूर्णांक आहे 3/4. त्याच्यापेक्षा थोडा मोठा हा 6/5. हा झाला चढता क्रम. हा काय झाला चढता क्रम झाला. ही झाली एक पद्धत. दुसरी पद्धत तुम्हाला मी सांगतो. हे 2/5 कॉमा 3/4 कॉमा 1/2 कॉमा 6/5. काय करा या 5 भाग घाला. 5 भाग जाते का जात नाही. दशांश द्या 0 झाले 5 × 20. 4 भाग जाते का जात नाही. दशांश द्या
30 झाले, इथे 0 घेतला 30 झाले, 4 7 28, हे 1/5 1/2 म्हणजे 0.05. इथं काय करा, भाग जात नाही, दशांश द्या, हे जाते भाग, इथं 5 1 5, 5 1 5, 1 उरला, दशांश 5 दुनी 10, म्हणजे हा झाला मोठा, त्याच्यापेक्षा थोडा लहान, त्याच्यापेक्षा थोडा लहान, त्याच्यापेक्षा लहान. मग आता ह्याचा जर आपल्याला चढता क्रम जर लावायचा असेल तर ह्याच्या मूळ अपूर्णांकाकडे जावा. सर्वात लहान आहे 2/5 हा, त्याच्यापेक्षा थोडा मोठा आहे 1/2, त्याच्यापेक्षा थोडा मोठा आहे 3/4 आणि सर्वात मोठा आहे 6/5. आलं. हा चढता क्रम अशा पद्धतीनं आपल्याला लावता येतो. दोन्ही पद्धतीनं सांगितलं, तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही सोडवू शकता. पुढचा प्रश्न आपल्यासाठी, एका संख्येच्या 1/3च्या 1/2 हा 30 आहे, तर ती संख्या कोणती पहा. प्रश्न काय म्हणतोय, एका संख्येच्या 1/3च्या 1/2 30 आहे, तर ती संख्या कोणती. काय करायचं पहा, ती संख्या बरोबर x, ती संख्या बरोबर x. आता इथं काय म्हणतंय 4, मग ह्या x च्या 1/3च्या 1/2 30 आहे. मग काय होईल, x चे जर आलं तर गणितामध्ये गुणिले 1/3 गुणिले 1/2 बरोबर 30. गुणाकार आहे, ह्याचा छेद काहीच नाही म्हणजे 1 आहे, अंशाचा गुणाकार करा, काय आला इथे 1 1 आहे, हे x, छेदामध्ये छेदाचा गुणाकार 3 2 6 बरोबर 30. x बरोबर हे 6 तिकडे जाऊन गुणिले होईल 6 18 आणि हे 0, म्हणजे दादा ती संख्या काय असेल 180 असेल. ती संख्या काय असेल 180 असेल. आलं. काय अवघड, काहीच अवघड नाही, एकदम सोपं. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे. पुढचा प्रश्न, एका टाकीत 2/5 भाग एवढे पाणी भरण्यासाठी 400 लिटर पाणी लागते, तर पूर्ण टाकी पाण्याने भरण्यासाठी किती पाण्याची आवश्यकता आहे. 2 प्रकारे तुम्हाला सांगतो. त्या टाकीचे 2/5 म्हणजे 5 समान भाग आहेत. किती समान भाग आहेत, 5 भाग आहेत. 1 2 3 4 5. काय म्हणते प्रश्न, हे 2/5 भाग एवढे पाणी भरण्यासाठी 400, म्हणजे हे 2 भाग जर भरलं, 5 भागापैकी पाणी 2 भाग भरलं तर त्याला 200 लिटर लागते. तर पूर्ण टाकी पाण्याने भरण्यासाठी किती पाण्याची आवश्यकता आहे. म्हणजे 1 भाग झाला 100चा, मग हे 2 भाग झाले 200चे, म्हणजे 1 भाग 100चा म्हणजे हे सगळेच भाग 100चे झाले. म्हणजे पूर्ण टाकी 500 लिटरची असेल. ती किती, 500 लिटर. तोंडी उत्तर येते पहा. आता आपण हाच प्रश्न अशा आणखी एका पद्धतीने सोडवू. 2/5चा अर्थ काय होते हो, 5 समान भागापैकी 2 भाग, बरोबर आहे. 5 समान भागापैकी 2 भाग. मग आता इथं काय म्हणतंय 400 लिटर, म्हणजे 2 भाग बरोबर 400 लिटर. तर एकूण किती भाग आहेत, 5 भाग. 5 भाग बरोबर किती लिटर. तिरकस गुणाकार करा. 5 गुणिले 400 भागिले 2, बे 1 बे, बे 2 4, 0 0, बे 5 10. सॉरी, बरोबर आहे. इथं हे बे 5 10, 1000 लिटरची टाकी येते. आपण इथं काय केले, हे 400 लिटर आहे, 2 भाग, म्हणजे 1 भाग 200 लिटरचा, 1 भाग 200 लिटरचा, म्हणजेच ही 1000 लिटरची टाकी आहे. ते पूर्ण भरण्यासाठी किती पाणी लागेल, 1000 लिटर पाणी लागेल.
हे 200 लिटरचे 5 भाग म्हणजे 200 गुणिले 5 म्हणजे 1000. 2 भागासाठी 400 लिटर. आलं का लक्षात? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पाहू. पुढचा प्रश्न, एका व्यक्तीने एका कामातील 1/2 भाग पूर्ण केला व त्यानंतर शिल्लक कामातील 1/2 भाग पूर्ण केले तर किती काम शिल्लक राहिले? पहा, एका व्यक्तीने काय केले? एका कामातील 1/2 भाग पूर्ण केला, त्यानंतर शिल्लक कामातील, शिल्लक जे काही राहिले इथं करून, त्याच्यातील 1/2 भाग पूर्ण केले तर किती काम शिल्लक राहिले? पहा, त्यानं पूर्ण किती केले काम? एक काम होतं वजा त्याच्यातून 1/2 कमी केले, 1/2 भाग कमी केले. 1/2 म्हणजे अर्ध, म्हणजेच किती शिल्लक राहिलं? परत 1/2 राहिलं. किंवा छेद समान केला, 2 आला, हे 2 वजा 1 बरोबर 1/2. हे राहिलं शिल्लक राहिलं, 1/2 काम शिल्लक राहिलं. त्यानंतर शिल्लक कामातील 1/5 म्हणजे ह्या 1/2 मधील पुन्हा 1/5 भाग काम केले. छेद समान करा, 5 दुनी 10, याचा छेद 10 करण्यासाठी 5 न गुणावला गेले, अंशाला 5 न गुणा 5 वजा याचा छेद 10 करण्यासाठी 2 न गुणावं लागेल, बे म्हणजे त्याचं आणखी 3/10 काम शिल्लक राहिले. तेवढं करून सुद्धा त्यानं आणखी त्याचं शिल्लक काम किती राहिलेलं आहे? 3/10 एवढं काम शिल्लक राहिले. 3/10 एवढं काम शिल्लक राहिलेलं आहे. आलं का लक्षात? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे आजच्या तासिकेतील. काय आहे? 10,000 रुपये रकमेतील 1/5 भाग रक्कम कपड्यासाठी खर्च केले. शिल्लक रकमेतील 1/4 भाग रक्कम वस्तू खरेदीसाठी करण्यासाठी केला तर शिल्लक रक्कम किती? पहा, त्यानं काय केले? अगोदर एकूण त्याच्याकडे रक्कम किती होती? 10,000. त्याच्यातील 1/5 भाग कापडासाठी, हे कापड, हे 10,000 रुपये होते त्याच्याकडे. 1/5 भाग त्यानं कपड्यासाठी म्हणजे हे 10,000चे समान भाग केले 5. 5 दुनी 10 म्हणजे त्यानं 2,000 रुपये कापडासाठी खर्च केले. हे 2,000चे कपडे घेतले. पुढं काय म्हणते? शिल्लक रकमेतील. मग आता शिल्लक रक्कम त्याच्याकडे किती राहिली? 10,000 होते, त्याच्यातून 2,000 रुपये त्यानं काय केले? कपड्यासाठी खर्च केले. शिल्लक किती राहिले? तर 8,000 रुपये शिल्लक राहिले. पुढं काय म्हणते? शिल्लक रकमेतील 1/4 भाग वस्तू खरेदीसाठी. वस्तू शिल्लक रक्कम किती होती? 8,000. त्याच्यातील 1/4 म्हणजे हे 1/4, 4 1 4, 4 दुनी 8, 0 0 0. हे 2,000 रुपयाचे काय घेतले त्यानं? वस्तू घेतले. आलं लक्षात? मग त्याचे आता शिल्लक किती राहिले? त्याच्याकडे होते 10,000 वजा 2,000चे कपडे घेतले, 2,000च्या त्यानं वस्तू घेतले. मग 10,000 वजा 4,000 म्हणजे शिल्लक काय राहिले? 6,000 रुपये एवढे शिल्लक राहिले. शिल्लक काय राहिले? तर 6,000 रुपये शिल्लक राहिले. उत्तर काय आलं? 6,000 हे उत्तर असेल. आलं? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा जवळ येत आहे, अभ्यास करा. आपल्याकडे आता आज 4 तारीख, आजचा दिवस गेला, आपल्याकडे राहिले 13 दिवस. जास्तीत जास्त अभ्यास करा. 18 जानेवारीला पेपर आहे. हॉल तिकीट तुम्ही जर काढून घेतले नसतील तर काढून घ्या. जिथून फॉर्म भरला तिथून काढून घ्या, किंवा सरांनी भरले असले तर सरांना सांगा, हॉल तिकीट काढायला सांगा. परीक्षा जवळ येत आहे. चला या ठिकाणी थांबूया. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड. हॅव अ नाईस डे. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. परत यानंतर मराठी विषयाची तासिका होईल, त्या तासिकेला परत सर्वांनी आपण जॉईन होऊ.